नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये 7वा पदार्थ बनवतोय तो म्हणजे ज्वारीच्या पिठाचे पापड. आज आपण जरासुद्धा ज्वारी न भिजवता न आंबवता कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्राचा घाट न घालता अगदी भाकरी बनवण्यासाठी जे ज्वारीचं पीठ वापरतो ना, अगदी त्याच पिठापासून मी हे पापड तयार केलेले आहेत. तरी पहा ना, पापड तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट कढईभर फुललेला आहेत. पापड अजिबात तेलकट झालेला नाही. मस्त असा हलका फुलका खुसखुशीत तयार झालेला आहे. खाताना हा पापड तुम्हाला अजिबात कडक स्वरूपाचा लागणार नाही. अगदी तोंडात टाकताच विरघळणारे, अगदी कागदासारखे पातळ आपले हे ज्वारीच्या पिठाचे पापड तयार आहेत. आता बऱ्याच वेळा काय होतं, पापड अर्धवट सुकल्यानंतर त्यांना मध्येच तडा जातात, पापडांचे तुकडे पडतात. तर असं होऊ नये त्यासाठी काय करावे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यासोबतच पिठाच्या तुलनेमध्ये पाण्याचं योग्य प्रमाण किती घ्यावं, खिशी कशी घ्यावी हे सुद्धा व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आज आपण एकही थेंब तेलाचा वापर न करता हे पापड तयार केलेले आहेत. त्यामुळे वर्ष 2 वर्ष हवाबंद डब्यामध्ये अगदी छान टिकतात. व्हिडिओवरूनच तुम्हाला समजलं असेल आपला पापड किती खुसखुशीत तयार झालेला आहे. हातांना पहा, अजिबात तेल दिसत नाहीये, जरासुद्धा तेलकट झालेला नाही. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. यापूर्वी आपण चॅनलवरती भरपूर सारे उन्हाळी पदार्थ अपलोड केलेले आहेत. जर पाहिले नसतील तर आपल्या चॅनलला एकदा जरूर भेट द्या. चला तर लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला करूया सुरुवात. ज्वारीचे पापड तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आपण रोज ज्वारीची भाकरी तयार करण्यासाठी जे रेग्युलर पीठ वापरतो ते भाकरीचं पीठ वापरूनच आज आपण झटपट असे पापड तयार करणार आहोत. जरासुद्धा ज्वारी न भिजवता न आंबवता झटपट असे हे पापड तयार करणार आहोत. तरीसुद्धा पापड अगदी कढईभर फुलतो आणि एकदम खुसखुशीत तयार होतो. आता लगेचच पापड तयार करायला सुरुवात करणार आहोत. सर्वात आधी पापडांसाठी खिशी घ्यायची आहे. त्यासाठी एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती. ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने बरोबर सुरुवातीला 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि नंतर लगेचच त्याच वाटीने मोजून पाव वाटी पाणी घालायचं आहे. अशा प्रकारे टोटल 1.25 वाटी पाणी आपल्याला बरोबर 1 वाटी ज्वारीच्या पिठासाठी लागणार आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता या पाण्याला चांगली अशी उकळी काढून घेऊयात. पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपल्याला पापडांसाठी कोणकोणते मसाले लागणार आहे ते पाहून घेऊयात. मी या ठिकाणी आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने मोठे 2 चमचे भाजलेले जिऱ्याची पावडर घेतलेली आहे. एक छोटा चमचा ओवा लागणार आहे. चवीनुसार मीठ लागणार आहे. अर्धा चमचा हिंग, मोठे 2 ते 3 चमचे पांढरे तीळ आणि आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा पापडखार घेतलेला आहे. पापडखार आवर्जून घाला, त्यामुळे पापड मस्त हलके फुलके आणि खुसखुशीत तयार होतात. हे पहा, या ठिकाणी पाण्याला देखील चांगली अशी उकळी आली होती. लगेचच आपण जे मसाले घेतले होते ते घातलेले आहेत. व्यवस्थित घातलेले मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा अशी या पाण्याला मोठ्या गॅसवरती खळखळून उकळी काढून घेऊयात. हे पहा, या ठिकाणी पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे. आता लगेचच गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि आपण जे सुरुवातीला 1 वाटी ज्वारीचं पीठ मोजून घेतलं होतं ना, ते सर्व एकाच वेळी या उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि फटाफट बेलण्याने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे फटाफट अशी खिशी घ्यायची आहे. जेवढं तुम्ही चांगलं असं मिक्स करून घेणार ना फटाफट, तेवढ्या या पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, चांगलं असं तळापासून मिक्स करून घेणं फार गरजेचं आहे. तुम्हाला आत्ता जरी हे थोडंसं पातळ वाटत असेल ना, तरीसुद्धा थोड्या वेळाने संपूर्ण पाणी गव्हाच्या पिठाने शोषून घेतलेलं असेल आणि मस्त असं आपल्याला हवं असणारं पापडाचं पीठ तयार होईल. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हळूहळू आपण जे 1.25 वाटी पाणी घातलं होतं ते संपूर्ण पाणी ज्वारीच्या पिठाने चांगलं असं शोषून घेतलेलं आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चांगली अशी खिशी घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीने चांगलं असं फटाफट हलवलं ना तर काय होतं, अजिबात पिठाच्या गुठळ्या तयार होत नाही. मस्त असं पापडांसाठी लागणारं पीठ तयार होतं. आता ही खिशी घेत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी आचेवरती चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे कसं तुम्हाला वाफसुद्धा हाताला लागणार नाही आणि व्यवस्थित अशी हलवता येईल. एकदा का खिशी घेऊन झाली की अंदाजानुसार गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवून हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, मस्त असं मी खिशी घेतलेली आहे. संपूर्ण 1.25 वाटी घातलेलं पाणी ज्वारीच्या पिठाने छान असं शोषून घेतलेलं आहे.
आता काय करायचं आहे, असं थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि पीठ चांगलं असं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे दाबून घ्यायचं आहे. त्याआधी जे काही लाटण्याला किंवा बेलण्याला लागलेलं असेल ना पीठ, ते काढून घ्यायचं आहे. पीठ चांगलं असं दाबून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून कमी आचेवरती आपल्याला साधारणतः हे पीठ 10 ते 12 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता प्रत्येकी 5-5, 2-2, 3-3 मिनटाला हे झाकण ओपन करायचं आहे आणि तळापासून पीठ हलवून घ्यायचं आहे. म्हणजे कसं काय होतं, हे जे खिशीचं पीठ आहे ना, ते खाली तळाशी लागणार नाही. त्यामुळे 5-5 मिनटाला झाकण ओपन करून पुन्हा चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. पुन्हा थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे. पीठ दाबून ठेवायचं आहे. म्हणजे कसं वाफ ना चांगली बसते. या ठिकाणी टोटल 10 ते 12 मिनटं झालेली आहेत. कमी ते मध्यम आचेवरती पीठ चांगलं मी शिजवून घेतलेलं आहे. थोडंसं पीठ बोटावरती घेऊन बघितल्यानंतर मस्त अशी गोळी तयार झालेली आहे. पीठ अजिबात बोटांना चिटकलं नाही. याचा अर्थ पापडांसाठी लागणारं पीठ छान असं शिजलेलं आहे. जरी शिजलेलं असलं तरीसुद्धा पिठाचे पुन्हा गोळे करून वाफवून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं, जरासुद्धा पापड अर्धवट सुकल्यानंतर चिरत नाही, पापडांचे तुकडे होत नाही. त्यामुळे आपल्याला ही एक एक्स्ट्रा स्टेप करायची आहे. आता हे शिजवून घेतलेलं जे सर्व पीठ आहे ना, ते एका मोठ्या परातीमध्ये पाडून घेते. हे सर्व जी प्रोसेस आहे ते पीठ गरम गरम असतानाच करायची आहे. हे पहा, अशा प्रकारे संपूर्ण शिजवलेलं पीठ एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. पीठ फार गरम आहे, हाताला चटके लागू शकतात. त्यामुळे एका लाकडी ठोकळ्याने पीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे छोटी मोठी काही गुठळा किंवा गोळी तयार झाली असेल पिठाची, तर ती आपल्याला फोडून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे असा लाकडी ठोकळा नसेल तर एखाद्या आपला जो ग्लास असतो, पेला असतो किंवा तांब्या असतो ना, त्याच्या बुडाने सुद्धा तुम्ही ही प्रोसेस करू शकता. हे पहा, या पद्धतीने. आता लगेचच ना पीठ फार गरम आहे, त्यामुळे थोडासा थंड पाण्याचा हात घ्यायचा. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पिठाचे लंब आकाराचे असे उभे उभे गोळे करून घ्यायचे आहेत आणि ना तेल लावून घेतलेल्या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत हे गोळे. आपल्याला ना हे गोळे पुन्हा 10 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. असं केल्यामुळे पापड जरासुद्धा चिरत नाही. अर्धवट सुकल्यानंतर पापडांचे तुकडे होत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, पापड जेव्हा अर्धवट सुकायला लागतात ना, तेव्हा काही वेळेस पापडांचे तुकडे होतात. तसं का होतं, कारण पीठ कधी व्यवस्थित शिजलं गेलं नसतं ना, त्यामुळे तसं होतं. असं होऊ नये, कारण आपण एवढा घाट घालतो आणि जर शेवटी जर आपले पापड तुकडे पडले पापडांचे, तर माणसाला किती वाईट वाटतं. त्यामुळे ना नक्कीच ही स्टेप आवर्जून करा. त्यामुळे तुमचे पापड मस्त असे अख्खेचे अख्खे गोलाकार तयार होतील आणि पापड ना खूप असे मस्त असे पातळ तयार होतात. हे पहा, अशा प्रकारे मोठे मोठे गोळे तयार करून घेतलेले आहेत सर्व पिठाचे. आता एका साईडला कढईमध्ये ठेवलेल्या पाण्याला सुद्धा उकळी आलेली होती. आता ही गोळ्यांची चाळणी लगेचच कढईवरती ठेवायची आहे. घट्टसर झाकण ठेवायचं आहे. आजूबाजूने कुठे वाफ जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि ना मोठ्या गॅसवरती आपल्याला 10 मिनटं हे जे गोळे आहेत पिठाचे ते मस्त असे वाफवून घ्यायचे आहेत. या ठिकाणी एक साधारणतः 10 मिनटं झालेली आहेत. मोठ्या गॅसवरती गोळे मस्त असे वाफवून घेतलेले आहेत. झाकण ओपन केलेलं आहे. लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच मोठ्या परातीमध्ये आपण जे हे वाफवून घेतलेले गोळे आहेत ना, ते सर्व पिठाचे गोळे परातीमध्ये काढायचे आहेत. आणि हे गोळे गरम गरम असतानाच व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे लाकडी ठोकळ्याने चांगले असे फोडून घ्यायचे आहे आणि चांगलं असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने. असं केल्यामुळे तुमचे पापड मस्त असे खुसखुशीत तयार होणार आहे. मोठे मोठे तयार होतात, अजिबात जाड होत नाही. त्यासोबतच ना पापड अजिबात फाटत नाही, तुटत नाही. अख्खेचे अख्खे पापड तयार होतात. हे पहा, अशा प्रकारे सर्व गोळे लाकडी ठोकळ्याने फोडून घेतलेलं आहे. पीठ चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. एकदम छान असं आपलं हे पीठ या ठिकाणी शिजवून तयार झालेलं आहे. आता चांगलं असं मिक्स करून घेतलं ना की लगेचच हे जे गरम गरम पीठ असतं ना, ते एखाद्या तुम्ही सुती कापडावरती मळून घेऊ शकता किंवा काय करायचं, एखादी आपली जाड प्लास्टिकची पिशवी असते ना, त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालायचं आहे. पातळ पिशवी अजिबात वापरू नका, नाहीतर काय होतं, पिशवीचे जे प्लास्टिकचे कण आहे ते पिठामध्ये जाऊ शकतात. ते आपल्या शरीराला अजिबात चांगलं नाही. त्यामुळे जी जाड पिशवी असते ना, एकदम जाड, ती वापरायची आहे आपल्याला. जर तुम्हाला पिशवी वापरायची नसेल तर आपल्याला सुती कापडाने वरती सुद्धा तुम्ही हे मळून घेऊ शकता. फक्त सुती कापड आधी थोडासा ओला करायचा. हे पहा, अशा प्रकारे संपूर्ण जे पीठ आहे पापडांचं ते मी पिशवीमध्ये घालून घेतलेलं आहे प्लास्टिकच्या. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही चांगलं असं मळून घेणार ना, तेवढे तुमचे पापड मस्त असे तयार होते. साधारणतः 1-2 मिनटं चांगलं असं पिशवीमध्येच हे पीठ मळून घ्या. हे पहा, या पद्धतीने मस्त असं आपलं पीठ हे जे आहे ते मळून झालेलं आहे. हे पहा, अशा प्रकारे 4-5 मिनटं पीठ चांगलंच मळून घेतलेलं आहे. मस्त असं पापडांसाठी लागणारं पीठ तयार झालेलं आहे.
आता हे पीठ मी पिशवीतून बाहेर काढत नाही, असं पिशवीमध्येच ठेवते, म्हणजे कसं गरम राहील. जेवढं पीठ गरम गरम असताना तुम्ही याचे पापड तयार करणार ना, तेवढे तुमचे पापड पटकन तयार होतील आणि जस्ट मस्त असे पातळ तयार होतात. पीठ थंड झालं की पापड ना व्यवस्थित असे पांगत नाही, पातळ होत नाही. त्यामुळे कोणतेही खिशीचे पापड करताना ना 2 किंवा 3 माणसं जोडीला असावीच, म्हणजे कसं पापडसुद्धा पटकन तयार होतात आणि मस्त असे मोठे मोठे पातळ तयार होतात. आता ना पीठ फार गरम आहे, त्यामुळे थोडासा तुम्ही थंड पाण्याचा किंवा अगदी थोडासा तेलाचा हात घेऊन तुम्ही या पिठाचे गोळे तयार करून घ्या. आता तुम्हाला किती पापड मोठा छोटा हवा असेल ना, त्यानुसार तुम्ही या पिठाचे गोळे तयार करून घेऊ शकता. मी या ठिकाणी लिंबापेक्षा अगदी थोडासा छोटा पिठाचा गोळा तयार करून घेत आहे. सुरुवातीला 4-5 गोळे तयार करून घेते आणि तुम्हाला पापड तयार करून दाखवते कसे होतात ते. त्यानंतर बाकीचे पिठाचे पापड आम्ही 1-2 जण मिळून करणार आहे, म्हणजे कसं पटकनसुद्धा तयार होतील. आज मी हे पापड मशीनवरतीच तयार करून दाखवणार आहे. हे पहा, अशा प्रकारे पापड बनवायचं मशीन असतं. जर तुमच्याकडे असं मशीन असेल तर काय करायचं, हा सुद्धा पर्याय मी तुम्हाला पुढे सांगितलेला आहे. आता मशीनच्या आकाराचे मी 5-6 प्लास्टिकचे कागद जे आहे ना, ते सुरुवातीलाच कापून घेतलेले होते. आता जेव्हा आपण पापड बनवायला घेतो ना, तेव्हाच फक्त एकदा या सर्व प्लास्टिकच्या कागदांना वरतून आणि खालून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. फक्त एकदाच लावायचं आहे, नंतर अजिबात लावायची गरज पडत नाही. हे पहा, मशीनवरती सुरुवातीला प्लास्टिकचा कागद ठेवायचा, त्यावरती पिठाचा गोळा ठेवायचा, त्यावरती आणखी प्लास्टिकचा कागद ठेवायचा आणि मस्त असा पापड दाबून घ्यायचा आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पापड पहा मस्त असा पातळ तयार झालेला आहे. एका प्लेटमध्ये ठेवून देऊयात. 4-5 पापड तयार करून घेते, त्यानंतर प्लास्टिकच्या कागदावरती कसे सुकवायला घालायचे ते तुम्हाला सांगते. आता हे पापड बनवायला पहा ना, अगदी सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात. अजिबात ज्वारी न भिजवता, न आंबवता, कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्राचा घाट न घालता आपलं जे भाकरीचं पीठ असतं त्या भाकरीच्या पिठापासूनच आज आपण हे पापड तयार करत आहोत. तरीसुद्धा पापड मस्त असे हलके फुलके खुसखुशीत आणि चौपट पाचपट कढईभर फुलणार आहे, इतके छान तयार होतात. आणि हे पापड ना चवीला खरंच खूप छान लागतात. हे पहा, अशा प्रकारे तुम्हाला मी 4-5 पापड तयार करून दाखवले. पापड पहा ना मस्त असे पातळ तयार झालेले आहेत. जेवढं पीठ गरम गरम असताना तुम्ही हे पापड तयार करणार ना, तेवढे पापड खरंच खूप छान असे पातळ तयार होतात. आणि पातळ पापड तळल्यानंतर ना खूप असा फुलतो आणि मस्त असा खायलासुद्धा खुसखुशीत लागतो. आता जे पापड मशीनवरती बनवले होते ना, ते आधी मी सुकवायला घालून घेते. प्लास्टिकच्या कागदावरती हे जे पापड आहे ते सुकवायचे आहेत. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे प्लास्टिकच्या कागदावरती पापड घालायचा आहे आणि वरचा जो कागद आहे ना, तो हळुवारपणे काढून घ्यायचा आहे. हे पापड ना एकदम झटपट तयार होतात. अजिबात सुकवायला घालताना सुद्धा फाटत तुटत नाही. हे पहा, हळूवारपणे असे हे कागद जो आहे वरचा तो काढून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे 4-5 पापड मी करून दाखवले आणि तुम्हाला कसे वाळवत घालायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे. पण जर आता तुमच्याकडे असं सुरुवातीला सांगितलेलं पापडचं मशीन नसेल तर काय करायचं तुम्हाला सांगते. पोलपाटावरती सुद्धा तुम्ही हे पापड लाटू शकता. खालीवर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्लास्टिकचा कागद ठेवायचा आहे. एखाद्या जड वस्तूने सुरुवातीला प्रेस करायचं, त्यानंतर बेलण्याने चांगला असा हवा तेवढा तुम्ही पातळ पापड लाटून घेऊ शकता. हे पहा, या पद्धतीने. हे पहा, असा सुद्धा पापड खरंच खूप छान तयार होतो. फक्त जर मशीन असेल ना तर पापड करायला वेळ लागतो, कारण की कसं आपण ते लाटून करतो. पण जर मशीन असेल ना तर पापड कसे पटकनसुद्धा तयार होतात, पातळ होतात, कारण की पीठ गरम गरम असतानाच पटकन पापड तयार केले जातात. हे पहा, अशा प्रकारे मी बेलण्याने पापड लाटून घेतलेला आहे. पापड पहा मस्त असं पातळ तयार झालेला आहे. प्लास्टिकचा वरचा कागद काढून घेऊयात. हा सुद्धा खूप छान तयार झालेला आहे. प्लास्टिकच्या कागदावरती घालून घेऊयात. याच पद्धतीने आणखी मी उरलेले सर्व पापड तयार करून घेते. हे पहा, अशा प्रकारे मी संपूर्ण पापड तयार करून घेतलेले आहेत. भरपूर पापड तयार झालेले आहेत. साधारणतः मध्यम आकाराचे 100 ते 120 पापड या ठिकाणी तयार झालेले आहेत. भाकरीचंच पीठ वापरून आज आपण हे झटपट असे ज्वारीचे पापड तयार केलेले आहेत. पापड पहा ना, मस्त असे पातळ तयार झालेले आहेत. एकही पापड तुटलेल्या वगैरे नाही करताना. आता हे पापड जे आहेत ना, ते घरातच पंख्याखाली मी 1 दिवस सुकवणार आहे. त्यानंतर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवणार आहे. पापड पहा, अगदी छान असे सुकले गेले आहेत. सुरुवातीला घरातच पंख्याखाली 1 दिवस सुकवले, नंतरचे 2 दिवस कडकडीत ऊन गच्चीवरती जाऊन दाखवलं होतं. पापड पहा, सुकल्यानंतर अजिबात पापडांना चिरा गेला नाही, पापडांचे तुकडे पडलेले नाहीत. अख्खेच्या अख्खे पापड या ठिकाणी तयार झालेले आहेत. पापड पहा ना, किती मस्त असा पातळ तयार झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी पापडची साईज पाहून घ्या. हा पापड ना तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट कढईभर फुलतो, खुसखुशीत तयार होतो आणि चवीला ना खरंच खूप अप्रतिम लागतो.
कढईमध्ये तेल देखील चांगलं असं कडकडीत गरम झालेलं आहे. पापडची साईज पाहून घ्या. पापड पहा ना, तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट कढईभर फुललेला आहे आणि मस्त असं खुसखुशीत तयार झालेलं आहे. पापड जेव्हा सुकला होता तेव्हा पापड पहा किती छोटा होता, आता मस्त असं फुलून चौपट तयार झालेला आहे. हे पापड बनवायला फार सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात. मस्त असे पापड फुलत आहे. जेवढे पातळ पापड तुम्ही तयार करणार ना तेवढे छान असे फुलतात. आणि हे पापड आहे ना, तयार झाल्यानंतर चांगलं असं 2-3 दिवस कडकडीत ऊन द्यायचं आणि डब्यामध्ये भरताना असे मोकळे भरायचे नाहीत. आधी एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरायचे. प्लास्टिकची पिशवी चांगली बांधून द्यायची आणि त्यानंतर डब्यामध्ये भरायचे. म्हणजे कसं वर्ष 2 वर्ष छान टिकतात, त्याला जाळी वगैरे अजिबात लागत नाही आणि मस्त असे 1-2 वर्ष टिकतात आणि आहे तशीच चव राहते, अजिबात खराब होत नाहीत. हे पहा, अशा प्रकारे तुम्हाला मी 3-4 पापड तळून दाखवलेले आहेत. मस्त असे आपले हे पापड तयार झालेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पापडची साईज पाहून घ्या. खरंच खूप छान असा पापड फुललेला आहे. तुम्हाला मी पापड तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पापड आपले अजिबात तेलकट झालेले नाहीत, मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर अजिबात ज्वारी न भिजवता, न आंबवता, कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्राचा घाट न घालता असे झटपट असे भाकरीच्याच पिठापासून हे ज्वारीचे पापड नक्की करून पहा. माझी खात्री आहे अगदी घरातल्या सर्व व्यक्तींना आवडतील आणि अजिबात पापड तुटणार नाही, फाटणार नाही. 100% परफेक्टच तयार होईल, मस्त असा खुसखुशीत तयार होणार आहे. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.